ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आमदार नितीन देशमुखांनी काढली पायी शेतकरी संघर्ष यात्रा। शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडून त्यांच्याशी संवाद साधणार। शेतकऱ्यांच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी तसेच त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख हे आपल्या समर्थकांसह अकोला जिल्ह्यात पायी शेतकरी संघर्ष यात्रा काढत आहेत। यात्रेत जिल्ह्यात 500 किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात येत असून शिवसेनेच्या पायदळ शेतकरी संघर्ष यात्रेला 15 फेब्रुवारी पासून मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथील गाडगेबाबा संस्थानमधून प्रारंभ करण्यात आला। तर बाळापूर तालुक्यातून 6व्या दिवशी म्हणजे मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी या संघर्ष यात्रेचे वाटेगाव येथे आगमन झाले। नंतर देवगाव येथे मुक्कामी होती। त्यानंतर 7व्या दिवशी बुधवारी 21 रोजी यात्रेला मानकी या गावातून सुरुवात झाली। त्यानंतर कान्हेरी कवळी, पारस, निमकरदा, मोरगाव, साधीचन, नंतर उरळ येथे विश्रांती घेण्यात आली। यावेळी संघर्ष यात्रेतील गोपाळ दातकर यांनी प्रास्ताविक मांडले, तर माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार दाळू गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले। ही संघर्ष यात्रा जिल्ह्यात 500 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर 2 मार्च 2024 रोजी शहराचे आराध्य दैवत राजेश्वर मंदिर भागात यात्रेचा समारोप केला जाणार आहे। यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ दातकर, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, मंगेश काळे, ज्ञानेश्वर म्हैसणे, योगेश वानखडे, बबलू देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पौणीकर, संजय शेळके, आनंद बनसरे यांसह आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर।